महाराष्ट्र आणि गुजरात दरम्यान अतिजलद वाहतुकीसाठी विकसित केलेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पाचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरतमध्ये लोकार्पण. अमेरिका आणि रशियाच्या राष्ट्राध्यक्षांकडून भारताच्या वाटचालीची आणि पंतप्रधानांच्या नेतृत्वाची प्रशंसा. भारतीय रिझर्व्ह बँकेचं द्वैमासिक मुद्रा धोरण जाहीर. सावध आणि तटस्थ पवित्रा कायम. रेपो दर 5.25% स्थिर. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओद्वारे मिशन लाईफचं करून दिलं स्मरण. पृथ्वी मातेच्या संरक्षणासाठी आणि पुढच्या पिढ्यांसाठी जागरूक प्रयत्नांचं केलं आवाहन. हवामानासाठी आणि आपल्या भविष्यासाठी निसर्गाकडून प्रेरणा ही आजच्या पर्यावरण दिनाची मध्यवर्ती संकल्पना. पर्यावरण दिनानिमित्त ठिकठिकाणी कल्पक उपक्रमांचं आयोजन. पाऊस कमी पडण्याची शक्यता लक्षात घेऊन पाणी टंचाई निवारणाच्या उपायांना सर्वोच्च प्राधान्य द्यावं. 15 ऑगस्टपर्यंतच्या वितरणांचं चोख नियोजन करावं. मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांचे आदेश. इयत्ता 11वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2026-27 अंतर्गत नियमित दुसऱ्या फेरीचं वेळापत्रक जाहीर. ई शासन पुरस्कारात सांगली, नंदुरबार आणि पुणे जिल्ह्यातल्या डिजिटल उपक्रमांचं यश. पालघरलाही आदिवासी विकासात पुरस्कार. आणि नैऋत्य मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल. येत्या 2-3 दिवसात पुढील वाटचालीसाठी अनुकूल परिस्थिती. महाराष्ट्र आणि इतर राज्यांचे काही भाग मान्सूनच्या कक्षेत येण्याचा अंदाज. नमस्कार. एकच्या बातमीपत्रात मी स्वाती केदारे आपलं स्वागत करते.